नमस्कार मित्रांनो, मी आदित्य पवार आणि मिस्टेरियस महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा हा अनुभव वैभव सावंत राहणार कोरेगाव यांनी आपल्याला ईमेलवर संपर्क करून शेअर केला आहे. आजचा हा अनुभव हा खूप खतरनाक आणि भयानक आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला पण तुमचे असे सत्य अनुभव आमच्याशी शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला ईमेल दिलेला आहे, त्यावर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पवन, संकेत, गणेश आणि वैभव हे चौघेही जीवाभावाचे मित्र होते. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या सोबत राहणारे, नेहमी एकमेकांच्या पाठीशी राहणारे. एक दिवस त्यांनी ठरवलं की एक धमाकेदार पार्टी करायची आणि पार्टीसाठी ठिकाण ठरलं ते म्हणजे संकेतचं शेत. संकेतचं शेत हे गावापासून थोडं बाहेर होतं, डोंगराच्या पायथ्याशी, त्यामुळे तिथे फारसे कोणी फिरकत नसे. त्यांनी पार्टीसाठी रात्रीची वेळ ठरवली, ज्यामुळे कोणालाही काही समजणार नाही, कारण त्यांनी दारूचेही नियोजन केलं होतं. ठरल्याप्रमाणे त्यांनी सायंकाळी 6 वाजता शेत गाठलं. शांत अंधारलेली जागा, सगळीकडेच एक भयानक वातावरण पसरलं होतं. त्यांनी चूल मांडली आणि मटण शिजायला ठेवलं, पण त्यांना मस्ती, गप्पा आणि दारूच्या नशेत वेळेचं भान राहिलं नाही. आता रात्र झाली होती आणि त्या शेतात एक विचित्र शांतता पसरली होती, जी कुणाच्याही मनात भीती निर्माण करू शकेल. पूर्ण नशा झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी विचित्र घडतंय. गणेशला सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या बाजूला उभं आहे, पण काही दिसत नव्हतं. काही वेळानंतर त्यांना वेगवेगळे आवाज यायला लागले, जणू त्यांच्या नावाने कोणीतरी हाका मारत आहे. त्यावेळी सर्वजण फक्त एकमेकांना बघत होते. आवाज तर सगळ्यांनाच येत होता, पण दारूच्या नशेत ते सुरुवातीला गंमतच म्हणून हे सगळे टाळत होते. पण थोड्याच वेळात वातावरण गडद होऊ लागलं. अचानक एक मोठी वाऱ्याची झुळूक आली आणि त्यांनी जेवायला आणलेल्या पत्रावळ्या हवेत उडून गेल्या. संकेत त्या पत्रावळ्या पकडण्यासाठी धावत गेला, पण त्याला माहीत नव्हतं की पुढे त्याला काय दिसणार आहे. शेताकडीलच काटेरी झुडपात पत्रावळ्या अडकल्या होत्या. त्या उचलण्यासाठी संकेत खाली वाकला, तेव्हा त्याचं काळीजच जणू थांबलं. त्या झुडपात एक माणूस मांडी घालून बसलेला होता. त्याचे लाल रक्तासारखे डोळे आणि ते डोळे संकेतकडे रखरखत्या नजरेने बघत होते. त्या गडद झुडपात फक्त त्याचे डोळेच चमकत होते, जणू ते संकेतला गिळून टाकणार आहेत. पळा पळा असे ओरडत संकेत आपल्या मित्रांकडे पळत आला. त्याचा हावभाव पाहून सर्वजण घाबरले. त्यांनी संकेतला विचारलं. त्याने सर्व घटना सांगितली. त्यावर हे सर्वजण खरोखरच तिथे काय आहे का हे पाहण्यासाठी गेले. पर्यंत फक्त संकेतच काळीज पिळवणारे ते लाल भडक डोळे आणि मांडे घालून बसलेला तो माणूस या सर्वांनाही दिसला. आता जणू सर्वांचीच दारू एका क्षणात उतरली होती. त्यांनी लगेच पळत जाऊन इथून निघण्याचा विचार केला. पटपट सगळं सामान उचलून त्यांनी गाड्यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्या रात्रीच्या काळोखात मगाचपासून कोणीतरी हाका मारतंय असा भास वाटत असताना अंगाचा थरकाप उडवणारा एक आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येऊ लागला. तुम्ही मला जाग केलंय. मी कित्येक वर्ष इथे उपाशी आहे. पळताय कुठं बांडगुळांनो. हा आवाज कानावर पडताच जणू काही सर्वांचे प्राण निघाले. कसेबसे त्यांनी गाड्या चालू करून घर गाठलं. आता सर्वजण त्या शेतापासून दूर घरी पोहोचले होते. त्यांना वाटलं की आता सर्व काही शांत झालं आहे, पण सकाळी त्यांना समजलं की संकेत खूपच आजारी पडला आहे. त्याला सतत स्वप्नात ते लाल भडक डोळे दिसत होते आणि सतत तोच आवाज त्याच्या कानी पडत होता. तुम्ही मला जाग केलंय. मी कित्येक वर्ष इथं उपाशी आहे.
त्यावर सर्वांनी संकेतच्या घरात रात्रीचा सर्व प्रकार सांगितला. त्यावर सर्वांनी संकेतला घेऊन एका देवऋषाकडे जाण्याचा निर्णय घेतला. देवऋषानेही सर्व काही बघून त्यांना सांगितले की तुमच्या मुलाला भूत लागले आहे आणि ते भूत साधंसुद्धा नसून तो खवीस आहे. त्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. देवऋषाने एक विधी सांगितला ज्यामध्ये दारू, सिगरेट, गांजा, अंडी आणि शिजवलेले मटण त्याच्या अंगावरून उतरून त्यांच्या शेताच्या वाटेवर ठेवायला सांगितलं. त्या विधीनंतर संकेत तर नॉर्मल झाला, पण अजूनही या मित्रांमध्ये या घटनेची भीती कायम आहे. त्या रात्रीची आठवण प्रत्येकाच्या मनावर कोरली गेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हीही कुठे पार्टीला जाताना 10 वेळा विचार करा. अनोळखी ठिकाणी दारू पिऊन मटण शिजवण्याचा प्रकार हा तुमच्या अंगलटी येऊ शकतो. तर मंडळी, हा होता वैभव सावंत यांनी आपल्याला सांगितलेला त्यांच्या जीवनातील सत्य अनुभव. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासुद्धाच अशा काही सत्य घटना असतील तर त्या आमच्याशी शेअर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ईमेल दिलेला आहे. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.